कोल्हापुरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे याचं वृत्त कालच साम टीव्हीने प्रसारित केलं होतं। त्या बातमीची दखल घेत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना आदेश दिलेले आहेत की कोल्हापुरातल्या या प्रमुख रस्त्यांची जिथं जिथं चाळण झालेली आहे त्या ठिकाणी वृक्षारोपण करा आणि त्याची ते आदेश मानत आता शिवसैनिक खरं तर या परिसरात आलेले आहेत आणि त्यांनी या परिसरात वृक्षारोपण करण्यास सुरुवात केलेली आहे। आपण ही दृश्य बघता की बिनखमी गणेश मंदिर परिसरात खरं तर हे वृक्षारोपण सुरू आहे आणि शिवसेना आता आक्रमक झालेली आहे आणि ते या परिसरामध्ये वृक्षारोपण करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। म्हणजे खरं तर तुम्ही आज वृक्षारोपण करताय, काय भावना आहे, काय आदेश आलेले आहेत? खरं तर पैसा झाला मोठा आणि रस्ता झाला खोटा। आजची अवस्था कोल्हापूर शहरातल्या खड्ड्यांची अवस्था झाली आहे। राज्य शासनाने एवढे कोटी रुपये कोल्हापूर शहरासाठी दिले पण ते कुठे गेले माहीत नाही। बहुतेक लोकप्रतिनिधींच्या खिशात किंवा कंत्राटदारांच्या खिशात गेलेले आहेत। आज रस्त्यावरून जाताना आज आपण इथं आई अंबाबाईच्या चरणी उभा राहिलोय। पुढे जावा, बिंदू चौकात बघा, दसरा चौकात बघा, शिवाजी पेठेत बघा, मंगळवार पेठेत बघा, चौकात म्हणजे एखादा भूकंप झाल्यासारखे खड्डे पडलेले आहेत। खरोखर या लोकांना, लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे। म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही खड्ड्यात अनोखा आंदोलन घेतलेलं आहे। येणाऱ्या काळात हे जर लोकप्रतिनिधी सुधारले नाहीत आणि हे डांबर पण दिसत नाही म्हणजे लाज वाटली पाहिजे। म्हणून त्यांना इशारा देतोय की येणाऱ्या काळात जर आमच्या कोल्हापूरचे रस्ते चकाचक झाले नाहीत तर यांना आम्ही फिरकू देणार नाही। खरं साहेब, आम्ही काल याच ठिकाणी उभारून ह्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। आदित्य ठाकरे साहेबांनी याची दखल घेतलेली आहे असं कळतंय, काय नेमकं? नक्की आदित्य साहेबांनी जी दखल घेतली ती कोल्हापूरसह महाराष्ट्रामध्ये सगळी दखल घेतलेली आहे। कारण डांबर खाणारी माणसं आता हे सरकार आल्यामुळं कोल्हापूरकरांचे नाही, महाराष्ट्रात लोकांचे हैराण झालेले आहेत, त्रस्त झाले आहेत। आज कोल्हापूर जर बघितलं तुम्ही, एक रस्ता चांगला कुठं नाही आहे। लोकप्रतिनिधी ह्या स्थानिक लोकप्रतिनिधी पूर्ण निराशा केलेली आहे। आयुक्त नुसत्या बैठका घेतात, आश्वासन देतात, नुसते इशारे देतात। आणि महापौर साहेब आमच्या काय म्हणतात, आमच्या भगिनी माझं कोल्हापूर माझी जबाबदारी। ही जबाबदारी महापौर कुणाची आहेत? आणि नगराभियंता काय करतायत? दोन्हीकडे लोणी खात आहेत। इथं ठेकेदाराकडे पण लोणी खात आहेत, इथं लोक ठेके खात आहेत। आरामात का त्यांचं काम चाललंय? मग जनतेने काय करायचंय? जनता त्रस्त झालेली आहे, लोक हैराण झालेत। म्हणून आम्ही आज ह्या प्रशासन निषेध करायला। आयुक्त साहेब, तुम्ही नुसतं निषेध करू नका, नुसते इशारे देऊ नका। ठेकेदार जे अडकलेले आहेत, कॉन्ट्रॅक्टर जे अडकले आहेत ते पूर्वी कमिशन द्यायचे, आता पार्टनर झालेत। त्यामुळं नगर अभियंता आपली खुर्ची वाचवण्यासाठी ठेकेदार कारवाई करत नाहीत। जर हिंमत असेल आयुक्त साहेब तर कोल्हापूरकरांची जाण राखा, कोल्हापूरची जनतेचा विचार करा आणि ठेकेदारावर कारवाई करा, तरच कोल्हापुरात डांबर चांगला मिळेल। आता डांबर खायची सवय लागली, मोडून काढायचं काम तुमचं आहे। त्याकरता आपण पुन्हा एकदा पाहूयात की या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येते, झाडं लावण्यात येते। खड्डे जे पडलेले आहेत या खड्ड्यांमध्ये हे वृक्षारोपण झालेलं आहे आणि कोल्हापूर शहरामध्ये जिथं जिथं अशा पद्धतीचे खड्डे आहेत या सर्वच खड्ड्यांवर वृक्षारोपण करण्यात येईल असा इशारा देखील शिवसेनेच्या वतीनं देण्यात आलेला आहे। कॅमेरामॅन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।